कुशल स उपसंपदा सचित्तपरियोदपनं एतं बुद्धानुशासनं। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये विश्वशांती बुद्ध विहार पवननगर येथील सर्व सदासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। वेगवेगळ्या विषयावरती तथागतांची अत्यंत महत्त्वपूर्ण अशा धम्मदेशना आपण बघत आहोत। सुत्त रूपाने भगवंताने अनेक उपदेश दिलेले आहेत, जे की मनुष्यांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी आहेत। वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश भगवंताचे आपण पाहत आहोत। यापूर्वीच्या देशनेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण उरक सुत्त निपातामधील आपण बघितलं होतं। आजपासून अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं सुत्त आपण बघणार आहोत। सुत्तपिटकातील दीघनिकाय नावाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा ग्रंथ आहे। ज्या दीघनिकाय ग्रंथामध्ये 34 सुत्त भगवंताने सांगितले आहे। दीघ म्हणजे दीर्घ, मोठ्या स्वरूपाचे सूत्र या दीघनिकाय नावाच्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि बाकीचे जे काय मध्यम निकाय असेल, संयुक्त निकाय असेल, अंगुत्तर निकाय असेल, खुद्दक निकाय असेल, यामध्ये सुद्धा मध्यम निकायामध्ये मध्यम स्वरूपाचे, संयुक्त निकायामध्ये छोटे छोटे स्वरूपाचे, खुद्दक निकायामध्ये वेगळ्या प्रकारचे छोटे छोटे भाग गाथाच्या स्वरूपामध्ये असे भगवंताचे असंख्य उपदेश आपल्याला पाहायला मिळतात। तर आजपासून जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस आपण सिगालवाद सुत्त या सिगालवाद सुत्ताच्या संदर्भामध्ये धम्मदेशना श्रवण करणार आहोत। विशेष रूपाने हा जो उपदेश आहे संसारिक लोकांसाठी भगवंताने हा उपदेश दिलेला आहे। बहुतांश करून असंख्य उपदेश भिक्खूंसाठी भिक्खुनीसाठी भगवंताने दिले आणि तशा प्रकारचा उल्लेख सुद्धा आहे की भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो अशा प्रकारचा मी तुम्हाला उपदेश करत आहे। आणि त्याचं कारण तसं होतं की असंख्य भिक्षुनी भगवंताच्या समोर असत, उपासक उपासिका सुद्धा असत, परंतु प्रमुख रूपाने भिक्षुनी असल्या कारणाने भगवंताने भिक्षुनींना आणि भिक्खूंना उपदेश दिलेले आहेत। तर काही मोजके सुत्त केवळ संसारिक लोकांसाठी सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी भगवंताने उपदेश दिले। त्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं सिगाल नावाचा एक ब्राह्मण तरुण असतो। या ब्राह्मण तरुणाला भगवंताने हा उपदेश दिलेला आहे। तर क्रमशः हा उपदेश आपण आजच्या देशनेपासून याला प्रारंभ करणार आहोत। हा जो उपदेश आहे भगवंताने राजगृह या ठिकाणी भगवंत वास्तव्य करत असताना राजगृह
राजा बिंबिसारांच्या मगध देशाची राजधानी होती. राजा जेव्हा भगवंताला शरण गेला तेव्हा असंख्य श्रेष्ठी असतील, महाश्रेष्ठी असतील, उपासक उपासिका भगवंताचं शरणस्थान ग्रहण केलं होतं. त्यापैकीच सिगाल हे जे कुटुंब होतं, म्हणजे सिगाल जो पुत्र होता त्याचे माता पिता सुद्धा भगवंताला शरण गेले होते. 3 रत्नाचे ते खूप चांगल्या प्रकारे सेवा करत असत. हा परिवार, ब्राह्मण परिवार अत्यंत धार्मिक होता, धनवान सुद्धा होता आणि भगवंताची तो नित्यनेमाने सेवा करत असे. परंतु आपण बघतो की माता पिता जर धार्मिक असतील तर मुलं मुली धार्मिक असतीलच असं नाही आहे. व्यवहारामध्ये आपल्याला अनेक उदाहरण असे पाहायला मिळतात आणि भगवंताच्या काळामध्ये सुद्धा तसे असंख्य उदाहरण होते. माता पिता अत्यंत धार्मिक होते, 3 रत्नाची सेवा करणारे होते, नित्यनेमाने उपोषणशील धारण करणारे होते, नित्यनेमाने दान पुण्य करणारे होते. अशा प्रकारचे सर्व कुशल कर्म सातत्याने या ठिकाणी हा परिवार करत असे. परंतु सिगाल हा जो पुत्र आहे त्यांचा, तो सिगाल एकुलता एक असल्या कारणाने तो कधी विहारामध्ये जात नसे, कधी कुठल्या प्रकारे शीलाचं आचरण करत नसे, दान पुण्य करत नसे. कारण त्याला असं वाटायचं की या तारुण्यामध्ये आपण हे कर्म म्हणजे कशाला केले पाहिजे, तारुण्यामध्ये हे आपण कर्म करण्याची काही गोष्ट नाही आहे, हे उतरत्या वयामध्ये कर्म करण्याची गोष्ट आहे. तारुण्यामध्ये आपण मौज मजा केली पाहिजे, तारुण्यामध्ये सर्व प्रकारच्या इंद्रिय सुखाचा आपण उपभोग घेतला पाहिजे आणि मित्रासोबत राहून तो अशा प्रकारचं कर्म नेहमी करत असे. माता पिता त्याला नेहमी सांगायचे की सिगाल, तू अशा प्रकारचं वागू नको, कारण अशा प्रकारचं वागणं हे तुझ्या हिताचं होणार नाही, तुझ्या सुखाचं होणार नाही, तुझ्या कल्याणाचं होणार नाही. आणि त्यामुळे तू चांगल्या प्रकारे धम्माचं अनुसरण कर, तू विहारामध्ये सातत्याने जा, भगवंताची देशना सातत्याने श्रवण कर, भिक्खूंच्या सहवासामध्ये तू सातत्याने राहा. तर तेव्हा सिगाल त्याला पूर्णपणे नकार देत असे. आणि एका विशिष्ट वयामध्ये आपण बघतो की लहान मुलांना जेव्हा आपण सांगतो तर लहान असताना ते आपलं ऐकतात, परंतु एका विशिष्ट वयामध्ये गेल्यानंतर ते मुलं माता पित्याचं सुद्धा ऐकत नाही. अत्यंत आज्ञाधारक असणारी मुलं सुद्धा कधी कधी माता पित्यांचं ऐकत नाहीत आणि मग उद्धट असणाऱ्या मुलांचा स्वभाव तर आपण पाहू शकतो, जाणू शकतो की तो तर कधीही कुणाचं ऐकणार नाही. आणि त्यामुळे मित्रांच्या सोबत केवळ मौज मजा करणे अशा प्रकारे या सिगालचं कार्य होतं. आणि असंच तो जीवन जगत असे. आणि जीवन जगत असताना त्याचे माता पिता म्हणजे आजारी पडतात आणि माता पिता त्या ठिकाणी मृत्यूला प्राप्त होत असतात. मृत्यूला प्राप्त होण्याच्या पूर्वी पिता शय्येवरती असतो, मृत्यूच्या शय्येवरती असतो. तर मृत्यूच्या शय्येवरती असताना पिता आपल्या पुत्राला बोलवतो, कारण तो अत्यंत धनवान असतो, विपुल धनसंपदा त्याच्याकडे असते आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की माझ्या पुत्राचा असा स्वभाव आहे, त्याला उद्धटपणा करणे, त्याला मौजमजा करणे अशा प्रकारचं सर्व गोष्टी आवडतात. आणि अशा प्रकारच्या गोष्टीला जर याने धारण केलं तर ही असणारी जी धनसंपदा आहे हा तर धुळीस मिळवेल, याच्याकडे कुठल्याही प्रकारची धनसंपदा राहणार नाही आणि हा शेवटी मात्र दुःखाला प्राप्त होईल असं पित्याला मृत्यूशय्येवर असताना वाटतं. आणि त्यामुळे पित्याच्या करुणेने, पित्याच्या ममतेने जेव्हा सिगाल आपल्या पित्याच्या बेड शेजारी असतो तर तो तेव्हा आपल्या मुलाला म्हणतो की बाळ सिगाल, आतापर्यंत तू माझं काहीही ऐकलेलं नाही आहे, तुला जशा प्रकारचं वाटेल तशा प्रकारचं तू जीवन जगला, परंतु मला आता असं वाटतं की मी अधिक काळ काही जगणार नाही, मी मृत्यूला प्राप्त होणार आहे. आणि शेवटची माझी इच्छा म्हणून जर तुला माझा सन्मान करायचा असेल किंवा माझं काय ऐकायचं असेल तर मी तुला काही गोष्टी सांगतो, त्या गोष्टीला तू लक्षपूर्वक ऐक आणि तशा प्रकारे तू जीवन जगण्याचा प्रयत्न कर. तर सिगालला सुद्धा निश्चितपणे पश्चाताप होतो. त्याला असं वाटतं की आपले पिताश्री आपल्याला अनेक वेळा चांगल्या प्रकारचं कर्म करण्यासाठी सांगतात, परंतु आपण त्यांचं ऐकलं नाही आणि शेवटचा सल्ला म्हणून आपण त्यांचं ऐकलं पाहिजे असा तो मनामध्ये निर्धार करतो.
आणि पित्याला म्हणतो की पिताश्री, आपण जे सांगसाल ते नित्य नियमाने मी आचरण करण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा पिताश्री त्याला उपदेश म्हणून सांगतात की जर तुला सुखपूर्वक जीवन जगायचं असेल तर तू सर्व प्रकारच्या दिशांची, विशेष रूपाने 8ही दिशांची तू पूजा केली पाहिजे. जर 8 दिशांची तू नित्य नियमाने जर पूजा करशील तर तुझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख येणार नाही. अशा प्रकारचा उपदेश सिगालचे पिता सिगालला करत असतात. त्यांना असं वाटतं की जेव्हा ही अशा प्रकारची पूजा करेल, तात्पर्य जरी याला माझ्या म्हणण्याचं या क्षणी जरी समजत नसेल किंवा समजलं नसेल, परंतु जर हा पूजा करत असेल तर एक ना एक दिवस भगवंताची आणि याची भेट होईल आणि भगवंत त्याला योग्य दिशांची पूजा करणे कसं असतं, योग्य दिशा कोणती असते, कशी पूजा करायची असते याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करतील असा त्याच्या पित्याला विश्वास असतो. कारण तो 3 रत्नांच्या प्रती अत्यंत श्रद्धावान असा उपासक असतो. तर तो म्हणतो की ठीक आहे पिताजी, आपली इच्छा मी पूर्ण करेल आणि या 8ही दिशांची मी रोज नित्य नेमाने पूजा करेल, अशा प्रकारचं मी तुम्हाला अभिवचन देतो. आणि काही वेळानंतर त्याचे पिता मृत्यूला प्राप्त होत असतात. पित्याचा सर्व काही संस्कार झाल्यानंतर पित्याचे शब्द त्याला आठवतात की आपण पित्याला वचन दिलं की नित्य नियमाने 8ही दिशांची आपण पूजा करणार आहोत. तर सकाळी सकाळी तो प्राप्त काळी उठत असे. 5 वाजता 5:30 वाजता तो उठत असे आणि प्राप्त काळी नदीवरती जात असे. नदीवरती जाऊन थंड पाण्याने म्हणजे कपड्यानिशी तो अंघोळ करत असे. कारण पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारचे लोक करत असत. आजही लोक करतात, पण पूर्वीच्या काळामध्ये जास्त स्वरूप त्याचं होतं. आजही वर्तमान काळामध्ये लोक तशा प्रकारचं वागताना, आचरण करताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक लोक प्राप्त काळी म्हणजे सूर्योदय होण्याच्या पूर्वी ते अंघोळ करतात ओल्या कपड्याने आणि ओल्या कपड्यानेच पुन्हा ते म्हणजे सूर्यदेवाचे, विशेष रूपाने सूर्याचे म्हणजे पूजा करतात. सूर्यदेव असं म्हणतात, सूर्याची ते पूजा करतात. आणि अनेक लोक 10ही दिशेला सुद्धा नमस्कार करतात. आपण बघतो एखाद्या मूवीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, आंघोळ केल्यानंतर पाणी म्हणजे 10ही दिशेला ते असं फेकताना आपण पाहतो. तर ते एक प्रकारे प्रतिकात्मक रूपाने त्या ठिकाणी ते पूजा करत असतात. आणि सिगाल सुद्धा नित्य नियमाने प्राप्त काळी नदीवरती जात असे, ओल्या कपड्याने अंघोळ करत असे आणि ओल्या कपड्याने अंघोळ केल्यानंतर पुन्हा तो 8ही दिशेला म्हणजे प्रणाम करत असे आणि 8ही दिशेची पूजा करत असे. असं अनेक दिवसापर्यंत तो पूजा करू लागला. शेवटी भगवंत असतात, महाकारुणिक असतात. भगवंत नित्य नियमाने म्हणजे सकाळच्या प्रहरी एखादा मनुष्य जर भगवंताच्या ज्ञान जाळामध्ये येत असेल, म्हणजे एखाद्याचं मन परिवर्तन होणार असेल, तर भगवंत आपण होऊन त्यांच्याकडे जात असत. आणि जेव्हा संपूर्ण या ब्रह्मांडाचं भगवंत अवलोकन करतात, तर हा सिगाल नावाचा पुत्र भगवंताच्या ज्ञान जाळामध्ये येत असतो. तेव्हा भगवंत प्राप्त काळी उठतात आणि प्राप्त काळी उठल्यानंतर ज्या दिशेने सिगाल म्हणजे अंघोळ करण्यासाठी जात असतो, अगदी तो गेल्यानंतर त्याच दिशेला म्हणजे भगवंत जात असतात आणि एका ठिकाणी झाडाखाली थांबतात. सिगाल त्या ठिकाणी प्राप्त काळी अंघोळ करतो ओल्या कपड्याने आणि 8ही दिशेना तो पूजा करत असतो. तर 8 दिशेंना पूजा करत असताना भगवंत त्याला म्हणतात की अरे हे तरुणा, तू हे अशा प्रकारचं काय करत आहे? तेव्हा तो म्हणतो की भगवान, माझ्या पित्याने मृत्यूच्या शय्येवर असताना मला सांगितलं की 8 दिशांची तू पूजा केली पाहिजे. 8 दिशांची जर तू पूजा केली तर तो निश्चितपणे सुखाला प्राप्त होशील. आणि त्यामुळे भगवान, माझ्या पित्याचं हे शेवटचं वचन म्हणून, शेवटचे शब्द म्हणून मी त्यांचा सन्मान करतो आणि त्यामुळे नित्य नियमाने मी या 8ही दिशांची पूजा करतो. अशा प्रकारे भगवंताला तो स्पष्टीकरण देत असतो. तेव्हा भगवंत असे म्हणतात की हे सिगाल, तुझ्या पित्याने ज्या अर्थाने या 8 दिशाची पूजा तू करावी असं जे म्हटलं होतं, तर तू ज्या पद्धतीने पूजा करतोय त्या पद्धतीने तुझ्या पित्याच्या बोलण्याचं तात्पर्य नव्हतं. तू तर ही जी पूजा करत आहे
तू संपूर्ण आयुष्यभर जरी अशा प्रकारची जर पूजा करत असेल, 10 दिशेला तू पाणी फेकत असेल, प्राप्तकाळी तू अंघोळ करत असेल, तर आयुष्यभर जर तू हे कर्म केलं तरी सुद्धा तुला कोणत्याही प्रकारचं सुख प्राप्त होऊ शकणार नाही. आणि तुझे पिता तर अत्यंत धार्मिक होते, 3 रत्नांच्या प्रती दृढ अशी त्यांची श्रद्धा होती आणि तुझ्या पित्याच्या म्हणण्याचं जे तात्पर्य होतं ते मात्र वेगळं होतं. अशा प्रकारे भगवंत त्याला स्पष्टीकरण देतात. सिगाल हुशार असतो, बुद्धिवान असतो आणि तो लगेच म्हणतो की भगवान मग 8 दिशाची पूजा करणे म्हणजे नेमकं का आहे, 10 दिशांची पूजा करणे म्हणजे नेमकं का आहे. तर भगवंत त्यांना म्हणतात की तू ऐक, लक्षपूर्वक ऐक, मी तुला 10 दिशांची पूजा कशी करावी, 10 दिशांची पूजा केल्यानंतर काय लाभ होतो, काय फायदा होतो मी तुला सांगणार आहे. आणि विस्ताराने भगवंताने सिगालवाद, जे सिगालासोबत वाद म्हणजे संवाद, सिगालसोबत भगवंताने संवाद केला. तर ते सुत्त बौद्ध साहित्यामध्ये सिगालोवाद नावाचं सुत्त आहे. तर त्या सुत्ताचं स्पष्टीकरण आपण बघूया. तर 10 दिशांची पूजा करणे म्हणजे काय, तर क्रमशः असं म्हटलं आहे, म्हणजे आई वडील जे असतात तर आई वडिलांना पूर्व दिशा असं म्हटलेलं आहे. गुरु आणि शिक्षकांना, जे गुरु आणि आपले शिक्षक असतात त्यांना दक्षिण दिशा असं म्हटलं आहे. पत्नी आणि मुलाबाळांना पश्चिम दिशा असं म्हटलं आहे. मित्र व नातेवाईकांना उत्तर दिशा असं म्हटलेलं आहे. नोकर चाकरांना खालची दिशा म्हटलं आहे. आणि जे आदर्श महापुरुष, मार्गदर्शक, संत, भिक्खू भिक्खुनी असतात तर यांना वरची दिशा असं म्हटलं आहे. तर अशा प्रकारे विस्तार रूपाने भगवंताने या 10 प्रकारच्या दिशेच्या संदर्भामध्ये विश्लेषण केलं आहे. आता जे माता पिता असतात, माता पित्यांना असं म्हटलं आहे की पूर्व दिशा, इकडे जी पूर्व दिशा आहे तर माता पित्यांना पूर्व दिशा असं म्हटलेलं आहे. पूर्व दिशा का म्हटलं असेल बरं? ओके, तर माता पित्यांना पूर्व दिशा असं म्हटलं आहे. सिद्धार्थ गौतम जेव्हा ध्यान साधना करतात आणि ध्यान साधना केल्यानंतर जे 6 वर्षापर्यंत तपश्चर्या करतात आणि 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केल्यानंतर जेव्हा गैला ते जातात, गैला गेल्यानंतर एक तृणहार त्यांना 7 मुठी गवत देतो, त्याचं ते आसन तयार करतात आणि तिथे ते म्हणतात की आतापर्यंत जे काही साधू संत संन्यासी वृत्तीचे जे लोक होते, ध्यान साधना करणारे, तर अशा प्रकारचं जीवन जगणारे, तर त्यांनी पूर्व दिशेला हे पवित्र मानलेलं आहे. आणि त्यामुळे पूर्वाभिमुख होऊन म्हणजे पूर्व दिशेला भगवंत म्हणजे सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी मुख करून ध्यान मनन चिंतन करत असतात. तर पूर्व दिशेला ते मुख करतात आणि पूर्व दिशेला मुख करून त्या ठिकाणी ध्यान मनन चिंतन करत असतात. तर सम्यक समृद्धी त्यांना प्राप्त होते. आणि पूर्वी सुद्धा लोक, कारण या निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पूजस्थानं आहेत. निसर्गामध्ये लोक पूजा करतात, सूर्याची सुद्धा पूजा करतात निसर्गामध्ये, त्यानंतर नदीची सुद्धा पूजा करतात, झाडा झुडपांची सुद्धा पूजा करतात, पशु पक्ष्यांची सुद्धा पूजा करतात, दगड धोंड्याची सुद्धा पूजा करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने पूजा करणाऱ्या लोकांची ही परंपरा आहे. अनेक लोक तशा प्रकारची पूजा करत असतात. परंतु भगवंताने या निसर्गामध्ये असणारी ज्या काही घटना आहेत त्या घटनेला अनुसरून आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक स्वरूपामध्ये किंवा सांसारिक जीवनामध्ये आपण ती पूजा कशा प्रकारे करावी, त्याला एका वेगळ्या भाषेमध्ये, आध्यात्मिक भाषेमध्ये आणि मनुष्यांच्या कल्याणकारक भाषेमध्ये भगवंताने त्याला सांगितलेलं आहे. कारण पूर्व दिशेला भगवंत असे म्हणतात की माता पिता ही आपली पूर्व दिशा आहे. कारण या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की माता पित्या समान श्रेष्ठ व्यक्ती संसारिक लोकांच्या जीवनामध्ये अन्य कोणीही नाही आहे. माता पितु उपठानं पुत्तदारस संगहो अनाकुलाच कम्मंता एतं मंगलमुत्तमं. मात्या पित्यांची सदा सर्व काळ आपण सेवा केली पाहिजे. मात्या पित्यांची पूजा करणे म्हणजे काय, तर मात्या पित्यांची आपण सेवा केली पाहिजे, शुश्रूषा केली पाहिजे. त्यांच्या इच्छा आकांक्षा कशा प्रकारच्या पूर्ण होतील याचा आपण विचार केला पाहिजे. कारण माता पिता आपल्या जीवनामध्ये
जे काही चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये असतात, जे काही चांगले संस्कार आपल्यामध्ये असतात, ते सर्वच्या सर्व चांगले संस्कार माता पित्यांमुळे आपल्यामध्ये आलेले असतात. वर्तमान काळामध्ये आपण ज्यांच्यासोबत सहवास करतो, वर्तमान काळामध्ये आपल्यामध्ये जे काही अवगुण येतात, दोष येतात किंवा वाईट कर्म आपण करत असतो, तर ती स्वतःची कर्म आहे. भगवंत असे म्हणतात की मात्या पित्या समान पूजनीय व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये दुसरा कोणी नाही आहे. प्रथम तुम्ही माता पित्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे, पूजा केली पाहिजे, त्यांचा मान सन्मान केला पाहिजे, त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे. कारण आपण ही जी सृष्टी बघत आहोत, या जगाला जे आपण बघत आहोत, तर केवळ मात्या पित्यांमुळे आपण बघत आहोत. जर मात्या पित्यांनी आपल्याला जर जन्म दिला नसता तर आपण या जगाला पाहू शकलो असतो का? पाहू शकलो नसतो. मात्या पित्यांनी आपल्याला जन्म दिल्यामुळे आपण या सृष्टीला, या जगाला पाहू शकतो. आणि त्यामुळे मात्या पित्यांचे अनंत आपल्यावरती उपकार असतात, अनंत उपकार असतात, ज्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. एका ठिकाणी तर भगवंत असे म्हणतात, एका खांद्यावरती मातेला आणि एका खांद्यावरती पित्याला जर आपण घेऊन आयुष्यभर जरी फिरलो तरी सुद्धा एक तीळ मात्र अंश सुद्धा मात्या पित्यांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. एवढे महान आणि असीम मात्या पित्यांचे आपल्यावरती उपकार असतात. आणि भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जे ज्ञानी लोक असतात, जे प्रज्ञावान लोक असतात, जे बुद्धिमान लोक असतात, ते सदा सर्व काळ माते पित्याची खूप चांगल्या प्रकारे सेवा करतात, पूजा करतात, त्यांचा आदर सत्कार करतात. परंतु जे मूर्ख लोक आहे, जे अडाणी लोक आहे, जे अज्ञानी लोक आहे, जे लोभी लोक आहे, तर अशा प्रकारचे लोक माते पित्यांची पूजा करू शकत नाही. मग केवळ संसारिक लोकांनाच भगवंताने सांगितलं का की माते पित्यांची सेवा केली पाहिजे? संसारिक लोकांना सांगितलं का? तर नाही. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, जर तुम्ही प्रवर्जित जीवन जगत आहात आणि तुम्ही तुमच्या माते पित्यांचे एकुलते एक जर पुत्र आहात, तुमच्या माते पित्यांचा जर सांभाळ करणारा जर कोणी नाही आहे, तर तुमची उपजीविका करण्यासाठी जर तुम्ही 5 घर भिक्षाटन मागत असाल, पिंडपात करत असाल, तर तुमचे माता पिता जर तुमच्या जवळ असतील तर तुम्ही अधिकचे 2 घर मागण्याची तुम्हाला परवानगी देतो. म्हणजे प्रवर्जित जीवनामध्ये सुद्धा भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, तुम्ही माता पित्यांची सेवा केली पाहिजे, कारण माता पिता आहेत म्हणून तुम्ही आहेत. म्हणजे एवढी मुभा भगवंताने भिक्षूंना सुद्धा दिली की तुम्ही सुद्धा तुमच्या माता पित्याची चांगल्या प्रकारे सेवा करू शकता, कारण त्यांनी तुम्हाला जन्म दिला असतो. आणि त्यामुळे माता पिता श्रेष्ठ असतात आपल्यासाठी आणि सदा सर्व काळ माता पित्यांची आपण सेवा केली पाहिजे. पण वर्तमान काळामध्ये जर आपण बघत असेल, म्हणजे अशा प्रकारचे चित्र आपल्याला काही पाहायला मिळत नाही. माता पित्यांची सेवा करणारी फार कमी लोक म्हणजे आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे संसारामध्ये जे दुःखी लोक आहेत, जे कष्टी लोक आहे, पूर्वीच्या काळामध्ये कुटुंब पद्धती होती आणि कुटुंब पद्धती असल्यामुळे म्हणजे एकमेकांचा सन्मान कसा करावा, एकमेकांचा आदर कसा करावा, वडील लोकांचा सन्मान कसा करावा, आदर करावा, हे सर्व प्रकारे अगदी लहानपणापासून शिकवल्या जात असे. परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती आहे आणि विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे म्हणजे वृद्ध लोकांचा सन्मान करावा, माता पित्यांचा सन्मान करावा, अशा प्रकारची भावना अनेक लोकांच्या चित्तामध्ये राहत नाही. परंतु काही ज्ञानी लोक असतात, प्रज्ञावान लोक असतात. कारण भगवंत असे म्हणतात की जसं कराल तसं तुम्ही भराल. जसं तुम्ही करसाल तशा प्रकारे तुम्हाला भरावं लागतं, तशा प्रकारे तुम्हाला भोगावं लागतं. तुम्हाला जर असं वाटत असेल, जर आमची वृद्धाप काळामध्ये आमच्या मुलाबाळांनी सेवा करावी असं जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला जर तसं वाटत असेल, तर तुम्ही सुद्धा तुमच्या माते पित्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे. आणि जर तुम्हीच तुमच्या माता पित्यांची जर सेवा करत नसाल तर तुम्ही अशी आशा बाळगू नये किंवा तुम्ही अशी इच्छा व्यक्त सुद्धा करू नये की आमचे मुलं बाळ आमची सेवा करतील. जर ते उदाहरण आहे बघा, आपण अनेक वेळा तुम्ही ऐकलं असेल, एक व्यक्ती असतो, त्याचे माता पिता म्हणजे वृद्ध झालेले असतात आणि वृद्ध झालेले माता पिता असल्या कारणाने अनेक वेळा त्यांचा म्हणजे वादविवाद होतो, भांडण होतात, तंटे होतात आणि त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्या माता पित्यांचं पटत नाही किंवा काही छोटे छोटे कारणं असतात, त्यांच्यावर वादविवाद होतो. आणि अनेक असे वाद रोज रोज वाद होत असल्यामुळे पत्नी सांगते की एकतर तुमचे
माता पिता आपल्याकडे राहतील, इथे राहतील, किंवा मी असेल, एकतर तुम्ही यांना कुठेतरी सोडून द्या, अशा प्रकारे म्हणते. आणि असं एक उदाहरण आपण पाहतो, माते पित्यांना ते जंगलामध्ये सोडण्यासाठी घेऊन जात असतात. तर त्यांचा पुत्र सुद्धा असते आणि तो पुत्र हट्ट करतो की मला सुद्धा तुमच्या सोबत यायचं आहे. आणि जेव्हा तो भर जंगलामध्ये म्हणजे निघून जातो आणि जंगलामध्ये निघून गेल्यानंतर माता पित्यांना म्हणजे तो जिवंत त्या ठिकाणी खड्डा करून त्यांना तिथे मारण्याचा तो प्लॅनिंग करतोय आणि खड्डा तो खणत असतो. आता एकटा खड्डा खणत आहे, तर खड्डा खणता खणता त्याला तो थकतो आणि एका ठिकाणी बसत असतो. आणि मग तो मुलगा जो असतो, तर तो मुलगा विचारतो की तुम्ही काय करत आहात. मुलगा लहान असल्याकारणे तो विचारतो आणि मग त्यांना तो सांगतो की अशा अशा प्रकारे मी खड्डा खणत आहे. तर तो बसतो आणि तो बसल्यानंतर मग त्या आता मुलाचा स्वभाव मुलासारखा असतो, लहान लेकराचा स्वभाव, तर तो सुद्धा ते हत्यार घेतो आणि जमीन तो खणत असतो. तर खणत असताना मग त्याचा पिता त्याला म्हणतात की अरे तू हे काय करत आहे, तू कशाला खड्डा खणत आहे. तो म्हणतो तुम्ही जर तुमच्या माते पित्यासाठी खड्डा खणत आहात, तर मग मला सुद्धा माझ्या माते पित्यासाठी खड्डा खणावा लागेल की नाही. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणजे तुम्ही जर तुमच्या माते पित्यांना या खड्ड्यामध्ये टाकू शकता, तर तुमच्यासाठी सुद्धा मला खड्डा खणावा लागेल ना, कारण तुम्हाला सुद्धा मग त्यामध्ये टाकावं लागेल. म्हणजे त्याचा परिणाम, त्याचा कर्म त्याला तात्काळ त्या ठिकाणी समजतं आणि तो पुन्हा घरी येतो आणि त्याचं मन पूर्णपणे परिवर्तित होत असते. म्हणजे भगवंत असे म्हणते की जसे तुम्ही कर्म करसाल तशा प्रकारचं फळ तुम्हाला या संसारामध्ये प्राप्त होत असते. कारण रिकाम्या जागा भरा, रिकाम्या जागा आपोआप भरल्या जातात. जसं आपण करतो तसंच कर्म आपल्या सोबत येत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे की माता पिता हे आपल्यासाठी म्हणजे अत्यंत महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे. माता पिता हे का ब्रह्मासमान, जसं भगवंताने ब्रह्माची व्याख्या केली, अनंत मुदिता, अनंत मैत्री, अनंत करुणा, अनंत उपेक्षा, म्हणजे 4 ब्रह्मविहार ज्याला असं म्हटलं आहे. हे 4 ब्रह्मविहारांचे सद्गुण माता पित्यांमध्ये असतात. आणि त्यामुळे असं कोणतेही माता पिता असतील, कितीही वाईट मुलगा असेल, किती वाईट मुलगा असेल, तो गुंड प्रवृत्तीचा असेल, तो वाईट वागणारा असेल, किंवा कशा प्रकारचं तो वर्तन करणार असेल, तर माता पिता त्याला कधीच वाईट म्हणत नाहीत. कोणाचेही माता पिता त्याला वाईट कधीही म्हणत नाहीत. जसं अंगुलीमालचं उदाहरण आपण बघतो. अंगुलीमाल 999 लोकांना मारतो, 1000 व्यक्ती त्याला काही मिळत नाही, कारण लोक त्या दिशेने जात नसतात, लोक सर्वथा भीत असतात. आणि तो शेवटी विचार करतो, चिंतन करतो, आता सर्वच्या सर्वच लोक तर मला भीत आहेत, मग नेमका आता सध्या या क्षणी मला कोण भिवू शकत नाही. तर जेव्हा तो चिंतन करतो आणि म्हणतो की या क्षणी माझी माता मला भिवू शकत नाही, कारण माझ्या मातेला मी जरी गुंड प्रवृत्तीचा असेल, मी जरी डाकू असेल, तरी ती मला भिणार नाही आणि मी माझ्या मातेची करंगळी कापेल आणि माझा संकल्प पूर्ण करेल. अशा प्रकारे तो विचार करत असतो. म्हणजे माता मनुष्य मुलगा किती वाईट असेल तरी सुद्धा माता पित्यांच्या मनामध्ये आपल्या पुत्रांच्या प्रती अशा प्रकारचा भाव उत्पन्न होत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की माता पित्यांचे अनंत असीम आपल्यावरती उपकार असतात, ज्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. आणि जे लोक खऱ्या अर्थाने माता पित्यांचा खूप चांगल्या प्रकारे सेवा करतात, शुश्रूषा करतात, तर त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख उत्पन्न होत नाही. आम्ही काही परिवार म्हणजे असेही बघितले की अगदी मात्या पित्यांचं म्हणजे मलमूत्र सुद्धा काढणारे काही मुलं असतात, काही मुली असतात. म्हणजे असेही परिवार असतात, कारण माता पित्यांच्या प्रती जो त्यांच्यामध्ये सेवाभाव असतो, तो सेवाभाव असतो आणि त्यांना माहिती असतं की माता पित्यांची आपण खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे. परंतु काही आपण बघतो की म्हणजे अगदी चांगले जरी माता पिता असतील तरी त्यांना घरामधून काढून देण्यासाठी सुद्धा कमी जास्त पाहणारी लोक सुद्धा आपल्याला म्हणजे संसारामध्ये पाहायला मिळतात. असेही लोक म्हणजे दोनही बाजूचे लोक तशा प्रकारचं जीवन जगणारे असतात. परंतु भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारची प्रवृत्ती किंवा अशा प्रकारचा स्वभाव जर आपला असेल तर आपण कधीही सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. आणि त्यामुळे सदा सर्व काळ माता पित्यांची आपण सेवा केली पाहिजे. पूर्व दिशेची पूजा करणे म्हणजे माता पित्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा करणे, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणे, त्यांचे संकल्प पूर्णत्वास नेण्याचा आपण प्रयत्न करणे. आणि अशा प्रकारचं जर आपण आचरण करत असेल
तर नक्कीच मातापित्यांची आपण सेवा करतो असा त्याचा अर्थ होतो. बरं, एक सांगा मला की माता पितांना म्हणजे आई वडिलांना पुत्र व्हावा म्हणजे मुलगा व्हावा किंवा मुलगी, जसं पुत्र जास्त सध्या भारतीय ट्रेडिशनमुळे पुत्राला अधिक महत्त्व दिलं जातं, पुत्र किंवा पुत्री म्हणजे मुलगा किंवा मुलगी, एका दाम्पत्यांना आपल्याला संतती व्हावी असं का वाटतं? काय कारण आहे? आपलं पालन पोषण आपल्या मुलांनी केलं पाहिजे, एक कारण. दुसरं, वंश परंपरा चालली पाहिजे, दुसरं कारण. जवळपास 5 कारणं सांगितले आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तींना आपल्याला मूल असावं, आपल्याला संतती असावी. आता राहिला हा जो भाग आहे मुलाचा किंवा मुलीचा, असा भगवंताने काय भेद केलेला नाही आहे. म्हणजे मुलगा असो अथवा मुलगी असो, संतती प्राप्त व्हावी म्हणजे संतती असावी अशा प्रकारे भगवंत असे म्हणतात. मनुष्याची इच्छा असते, प्रत्येक मनुष्याची इच्छा असते की आम्हाला संतती प्राप्त व्हावी. मग ती संतती का प्राप्त व्हावी त्याची 5 कारणं भगवंताने सांगितले. पहिलं कारण असं म्हटलं आहे की जसं आपण म्हटलात की आमचं लालन पालन करावं, भरण पोषण आपलं करावं. म्हणजे प्रत्येक माता पित्यांना असं वाटतं की आम्हाला मुलगा व्हावा, आमचं लालन पालन करेल, किंवा मुलगी व्हावी. आज मुली सुद्धा काही कमी नाही आहे, मुली सुद्धा आपल्या माता पित्यांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात. आणि भगवंताने 2600 वर्षापूर्वी सुद्धा म्हणजे मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद केलेला नाही आहे. भगवंत तर सरळ सरळ राजा परिचिताला म्हणतात की मुलापेक्षा मुलगी ही कधीही श्रेष्ठ असते, कारण मुलगी ही दोनही कुळाचा उद्धार करते. एक आपल्या ज्या कुळामध्ये तिचा जन्म झाला त्या कुळाचा सुद्धा ती उद्धार करते, आणि ज्या कुळामध्ये ती जाईल त्याही कुळाचा ती उद्धार करत असते. 4 प्रकारच्या भूमिका अत्यंत योग्य प्रकारे ती पार पाडते. मैत्रिणीची जी भूमिका आहे ती खूप चांगल्या प्रकारे ती योग्य पार पाडते. बहिणीची जी भूमिका आहे ती बहिणीची भूमिका खूप चांगल्या प्रकारे ती योग्य पार पाडते. पत्नीची भूमिका सुद्धा ती खूप चांगल्या प्रकारे पार पाडते, आणि एका मातेची भूमिका सुद्धा ती खूप चांगल्या प्रकारे पार पाडते. तीच स्त्री एका बोधिसत्वाला सुद्धा जन्म देऊ शकते, एका बुद्धाला सुद्धा ती जन्म देऊ शकते, आणि तीच स्त्री एका चक्रवर्ती अशोक म्हणजे चक्रवर्ती सम्राटाला सुद्धा जन्म देऊ शकते. आणि त्यामुळे भगवंताने अशा प्रकारचा काही भेद वगैरे केलेला नाही आहे. तर भगवंत असे म्हणते की संतती असावी, आपलं भरण पोषण व्हावं, आपलं लालन पालन व्हावं, ऊर्ध्व काळामध्ये आपल्याला आधार व्हावा. यासाठी लोकांना असं वाटतं की आम्हाला संतती झाली पाहिजे. आणि हे खरं होतं का? हे सत्य होते का? म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे सत्य होते का? प्रत्येकाला याचे वेगवेगळे अनुभव असतात. इच्छा जरी असेल की आमच्या मुलांनी आमची खूप चांगल्या प्रकारे सेवा करावी वृद्ध काळामध्ये, आमच्या मुलीने सुद्धा आमची खूप चांगल्या प्रकारे सेवा करावी वृद्ध काळामध्ये, तर भगवंत असे म्हणतात की ही प्रत्येक मनुष्याची जी मानसिक इच्छा आहे ती पूर्ण होत नाही. मग ही मानसिक इच्छा जर पूर्ण होत नसेल तर याला कारणीभूत कोण असतं? याला कारणीभूत कोण असते? ही जी इच्छा आहे, म्हणजे मुलं आपली सेवा करत नाहीत, म्हणजे माता पित्यांची सेवा करत नाहीत, याला कारणीभूत कोण असतं? आपण स्वतः असतो. कारण बाबासाहेब असं म्हणतात की माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं, आणि या भांडवलशाही विरोधामध्ये संघर्ष करण्यासाठी तुमच्या मनामध्ये एक आध्यात्मिक शक्ती प्राप्त व्हावी, म्हणून बुद्धाचा सद्धम्म मी तुम्हाला देत आहे. या धम्माचा संस्कार जर तुम्ही तुमच्या मुलाबाळांना दिला, आणि जेव्हा केव्हा ते मोठे होतील आणि त्यांना समजेल की भगवंताचा धम्म किती पवित्र आहे, किती महान आहे, तर तुमचे मुलं बाळ तुम्हाला धन्यवाद देतील की आमच्या माता पित्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारचा धम्मसंस्कार दिलेला आहे. जर समजून घ्या तुम्ही तुमच्या मुलाबाळांना जर धम्माचा संस्कार दिला नाही, आणि भविष्यामध्ये जेव्हा ते मोठे बनतील आणि त्यांना धम्माच्या बाबतीमध्ये समजेल, कळेल, तर तेव्हा ते असा विचार करतील
की आतापर्यंत आमच्या जीवनामध्ये जे दुःखद स्थिती आहे किंवा आम्ही जे दुःखाला प्राप्त झालो आहे किंवा आमची जी काही अधोगती होत आहे, या सर्वस्व दुःख परिस्थितीला आमचे माता पिता जबाबदार आहेत, कारण त्यांनी आम्हाला धम्माचा संस्कार दिलेला नाही आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणत होते की किमान रविवारी आपल्या मुलाबाळांसह तुम्ही विहारामध्ये गेलं पाहिजे. बाबासाहेबांचं जे वचन होतं का, बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही धम्म संस्कार म्हणजे संस्कार जोपर्यंत, कारण संस्कार अत्यंत महत्वपूर्ण आहे. संपत्तीपेक्षा संतती, संपत्तीपेक्षा संतती ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे आपल्याकडे जर कितीही संपत्ती असेल, करोडो रुपये आपल्याकडे संपत्ती असेल आणि तुमची जर संतती चांगली नाही, तुमचे मुलं बाळ जर चांगले नाही, सिलवान नाही, गुणवान नाही, तर तुमच्याकडे करोडो रुपये असणारी संपत्ती ही कायमस्वरूपी टिकेल का? टिकणार नाही. ते धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाही. परंतु तुमच्याकडे झिरो संपत्ती आहे, परंतु तुमचे मुलं बाळ अत्यंत संस्कारित आहेत, अत्यंत ज्ञानी आहेत, प्रज्ञावान आहेत, सिलवान आहेत, गुणवान आहेत, तर तशा मुलांना संपत्ती कमवण्यासाठी वेळ लागणार नाही. म्हणजे एक सिलवान मनुष्य, एक सदाचारी मनुष्य संपत्ती कधीही कमावू शकतो, परंतु एक धनवान व्यक्ती शील सदाचार कधीही कमावू शकत नाही. एकदा शील सदाचार कमावण्याचं त्याचं वय निघून गेलं किंवा त्याला संस्कार त्याच्यावरती होण्याचं वय निघून गेलं, तर पुन्हा त्याच्यावरती तुम्ही कितीही संस्कार टाकले, जसं आपण म्हणतो कधी कधी व्यवहारामध्ये, पालत्या घड्यावर पाणी कितीही टाकलं तरी त्याचा उपयोग काही होणार नाही. आणि संस्काराच्या बाबतीमध्ये भगवंत असे म्हणतात, जसं ओलं लाकूड आहे, त्या ओल्या लाकडाला तुम्हाला जसं वाकवायचं आहे, जसं झुकवायचं आहे, तसं त्याला तुम्ही झुकू शकता. पण तेच ओलं लाकूड जर सुकलं असेल, वाळलेलं असेल आणि त्याला जर तुम्ही वाकवण्याचा प्रयत्न केला तर काय होतं? तुटून जाते, त्याचे तुकडे होऊन जातात. अगदी मुलाबाळांच्या बाबतीमध्ये तेच आहे. लहान असताना आपण त्यांना जशा प्रकारचे संस्कार दिले तशा प्रकारचे त्या संस्काराला ते ग्रहण करतात. परंतु ते जर मोठे झाले आणि पुन्हा जर आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तर ते काही आपलं ऐकू शकत नाहीत आणि त्यामुळे पण पुन्हा वादविवाद त्या ठिकाणी निर्माण होत असतात. जर श्रीलंकेमध्ये धम्म संडे स्कूल आहे, अगदी लहानपणापासून त्यांच्यावरती धम्माचे संस्कार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे ती संस्काराची जी परंपरा आहे, ती संस्काराची परंपरा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे जोपासली. मी स्वतः ते अनुभवलं. जेव्हा त्यांच्याकडे एखादा फंक्शन असेल, म्हणजे फंक्शन म्हणजे मोस्टली विशेष रूपाने फक्त भोजनदानाचे कार्यक्रम, जलदानाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भिक्खू संघाला भोजनाचे कार्यक्रम तिथे अधिक स्वरूपामध्ये असतात. भोजनाचा कार्यक्रम असताना त्यांची एक परंपरा आहे बघा. भोजन जेव्हा ते देतात किंवा कुठल्याही प्रकारचं दान ते देतात, म्हणजे दान जरी देत असतील किंवा भोजन जरी देत असतील तर त्यांची एक परंपरा आहे. अगदी जे लहान बाळ आहे, म्हणजे ज्याला काही पदार्थ हातामध्ये घेता सुद्धा येत नाही, अशाही बाळाला आई आपल्या कढईवरती घेते आणि त्याच्या हाताने त्या भिक्षूंच्या पात्रामध्ये भोजन टाकत असते, अगदी एक एक चमच का होईना. मग त्या बाळापासून अगदी क्रमशः मग त्यांची सिनियरिटी चालते क्रमशः, आणि शेवटी जे वृद्ध आहेत, जे खाटेवरती आहेत, तर त्यांना सुद्धा त्यांचा हात लावतात आणि त्यांच्याकडून सुद्धा ते दान करून घेतात. म्हणजे अगदी जन्मलेल्या बाळापासून ते वृद्धापर्यंत दान करण्याची परंपरा त्यांच्याकडे आहे. म्हणजे हे कसं आहे, याला संस्कार म्हणतात. ही जी संस्काराची परंपरा आहे, ही संस्काराची परंपरा आपण जोपासली पाहिजे. संस्कारेण संस्कृती असं म्हटलेलं आहे. म्हणजे संस्कारातूनच एखादी संस्कृती निर्माण होत असते. संस्कार जर नसतील तर संस्कृती कशी निर्माण होणार आहे? आणि बुद्धाची संस्कृती ही म्हणजे अत्यंत प्राचीन आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये संस्कार अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि त्यामुळे माता पिता आपली जी सेवा करतात किंवा माता पित्यांना असं वाटतं की माझ्या मुलाबाळांनी माझी सेवा केली पाहिजे. मी अगोदर सुद्धा म्हटलं, ज्यांची इच्छा अशी आहे, ज्यांची अपेक्षा अशी आहे की माझी सेवा माझ्या मुलाबाळांनी केली पाहिजे, तर त्यांनी आपल्या माता पित्याची सेवा करावी. त्यांनी जर त्यांच्या माता पित्याची सेवा केली तर निश्चितपणे त्यांचे मुलंबाळ सुद्धा त्यांची सेवा करतील, कारण हा संस्काराचा भाग आहे. तर भगवंत असे म्हणतात की जसं कराल तसं तुम्ही भराल. जर तुम्ही चांगले संस्कार टाकले
तर त्याचा परिणाम तुम्हाला चांगल्या स्वरूपामध्ये येऊ शकतो. जर तुम्ही त्यांच्यावरती संस्कार टाकलेच नाही तर मग ते तुमच्या कर्मावरती डिपेंड आहे. मग तुमच्या ते कर्मावरती डिपेंड आहे. जर कदाचित तुम्ही त्यांना संस्कार नाही दिले तरी मग एखादी काही मुलं असे असतात की माता पित्यांच्या प्रती आदरभाव असतो, सन्मानभाव असतो आणि त्यामुळे ते खूप चांगल्या प्रकारे त्यांची सेवा करतात. तर असंही होतं कधी कधी मुली सुद्धा, मुलाने जर नाही सांभाळलं तर मुली सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्या माता पित्यांची सेवा करतात आणि तो त्यांचा अधिकार सुद्धा आहे. आणि त्यामुळे म्हणजे अशा पद्धतीने काही काही उदाहरणं आपल्याला खूप म्हणजे चांगल्या प्रकारचे पाहायला मिळतात. मागे बघा एक व्हॉट्सअपवरती असा एक मेसेज आला होता. अत्यंत धनवान एक व्यक्ती असतो आणि त्याच्याकडे विपुल धनसंपदा असते. 2 मुलं असतात, एक मुलगा आणि एक मुलगी असते. तर त्याच्याकडे धनसंपदा असल्यामुळे साहजिकच आहे मुलांकडे सुद्धा धनसंपदा असते आणि तरी सुद्धा मुलगी म्हणजे त्यांच्यावरती दावा टाकते, आपल्या पित्यावरती दावा टाकते की माझ्या पित्याने, ती सुद्धा चांगल्या कुळामध्ये असते, धनवान कुळामध्ये असते, पण दावा टाकते की माझ्या पित्याने आपल्या संपत्तीचा हिस्सा मला जेवढा हवा आहे तेवढा त्यांनी द्यावा. केस टाकते. केस टाकल्यानंतर ती हायकोर्टामध्ये केस जाते आणि म्हणजे सत्यता आहे. तर मग कोर्टामध्ये गेल्यानंतर जेस तिला विचारतो की काय तुझी इच्छा आहे, तर ती म्हणते माझे पिता अत्यंत धनवान आहेत आणि मी सुद्धा धनवान आहे, माझा भाऊ सुद्धा धनवान आहे, तरी सुद्धा मला हिस्सा पाहिजे कारण मी त्यांची मुलगी आहे. तो जे म्हणते की तुला जे काही हवा आहे की तुला जे काही पाहिजे आहे तर ते तू माग, तुला नक्कीच म्हणजे मिळेल. तर ती म्हणते की माझी अशी अट आहे, माझ्या पित्याने दर महिन्याला, दर मंथली माझ्या घरी यावं आणि मला 5 रुपये या संपत्तीमधले द्यावे. 5 रुपये मला माझ्या पित्याने दर महिन्याला द्यावे. तर ते पैसे देत असताना त्यांनी माझ्या घरी यावं आणि घरी येऊन मला ते पैसे द्यावे अशी माझी अट आहे. तर असं म्हटल्याबरोबर तो जे म्हणतो की ठीक आहे, पित्याला विचारतो की तुम्हाला ती मान्य आहे का, तर ते म्हणतात की हो मान्य आहे, कारण 5 रुपये म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही आहे. तर मग जेच तिला प्रश्न करतो की तू सुद्धा धनवान आहे, तुझे पिता सुद्धा धनवान आहेत आणि मग तुला जर मागायचंच होतं तर तू काहीतरी जास्त संपत्ती मागायला पाहिजे होती आणि तुला ते तुझ्या हक्काने अर्धी संपत्ती तुला मिळाली असते, तर तू का नाही मागितली. तर ती मुलगी म्हणते की जे साहेब, माझे पिता अत्यंत बिझी असतात, म्हणजे माझ्या पित्यांना बिलकुल वेळ नसतो. अगदी आम्ही लहान होतो तेव्हापासून पाहतोय ते अत्यंत कामामध्ये व्यस्त असतात, त्यांच्या बिझनेसमध्ये व्यस्त असतात, त्यांना बिलकुल वेळ मिळत नाही. हे 5 रुपये जे मी त्यांना मागत आहे केवळ किमान एका महिन्यामधून माझ्या पित्याचं मला दर्शन होईल, मला त्यांची भेट होईल, फक्त भेटीसाठी या 5 रुपयाची मी मागणी केलेली आहे. जे काही काही लोक असेही हुशार असतात, मुली अशाही बुद्धिमान असतात, त्याचे क्वचित उदाहरण आहे. वर्तमान काळामध्ये फार मोठी गोष्ट आहे, कारण वर्तमान काळामध्ये सर्व धनाच्या पाठीमागे धावणारी लोक आहे आणि त्यामुळे वाद होतात, भांडण होतात, तंटे होतात, वादविवाद होतात, कधी कधी खून सुद्धा होतात, म्हणजे जे कोर्ट कचेऱ्या होतात, वर्षानुवर्ष अशा प्रकारे धनसंपत्तीसाठी कोर्ट कचेऱ्या होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यासाठी कुशल कर्म सुद्धा लागतं, पुण्यकर्म सुद्धा लागतं. परंतु भगवंत असे म्हणतात की प्रत्येक मातेपितेची इच्छा असते की आमची सेवा करावी, यासाठी आपल्याला संतती असावी असं वाटत असतं. दुसरा गुण आहे की त्यांनी सर्वतोपरी आमची काळजी घ्यावी, म्हणजे सर्व अंगाने आमची त्याची काळजी घ्यावी. आजारपणामध्ये वृद्धाप काळामध्ये त्याने आमची खूप चांगल्या प्रकारे सेवा करावी, म्हणजे काळजी घ्यावी. शारीरिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा आमच्या मुलाबाळांनी आमची काळजी घ्यावी असं त्यांना वाटतं. त्यामुळे सुद्धा आपल्या माता पित्यांना असं वाटतं की आम्हाला संतती असावी. तिसरा कर्म आहे की कुळ परंपरा. जसं आपण म्हटलात की कुळ परंपरा साहजिक आहे की आपला वंश असावा, आपलं कुळ असावं, कारण कुळ सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. वर्तमान काळामध्ये असेल किंवा भूतकाळामध्ये सुद्धा किंवा भविष्य काळामध्ये एक आपल्या कुळाची परंपरा ही सदा सर्व काळ कायम राहावी आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं की आम्हाला मुलगा असावा जेणेकरून आमचं कुळ त्या ठिकाणी म्हणजे वाढेल. परंतु मुलगा जरी नसेल तरी मुलगी सुद्धा किमान 7 पिढ्यापर्यंत त्या कुळाचा उद्धार करू शकते असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण त्या कुळातील ती मुलगी असल्या कारणाने त्या कुळाचा सुद्धा उद्धार होत असतो. ती जर सिलवान असेल, गुणवान असेल, सदाचारी असेल, नीतिवान असेल तर नक्कीच
त्याही कुळाचा उद्धार होत असतो। परंतु विशेष रूपाने आपली कुळ परंपरा, कारण कुळाचा अभिमान सुद्धा लोकांमध्ये असतो, आम्ही या कुळाचे आहोत, आम्ही त्या कुळाचे आहोत, अशा प्रकारचा अभिमान सुद्धा असतो। आणि कुळ परंपरा सुद्धा ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे माता पित्यांना असं वाटतं की आम्हाला संतती असावी। हे तिसरं कर्म म्हणजे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आम्हाला संतती असावी या तिसऱ्या कर्मासाठी। चौथं कर्म आहे की आमचा जो वारसा आहे, चौथं कर्म आहे आमचा जो वारसा आहे, तर तो वारसा त्यांनी कायमस्वरूपी न्यावा। मग आता वारसा दोन प्रकारचा आहे, एक धनसंपत्तीचा वारसा आहे आणि एक कुशल कर्माचा धम्माचा वारसा आहे। तर हे दोन्ही प्रकारचे वारसा वास्तविक पाहता धम्माचा वारसा हा समोर नेला पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे। कारण धम्माचा वारसा हा आपल्याला स्वतःला निर्माण करावा लागतो। संपत्तीचा वारसा निर्माण करण्याची गरज नाही। ऑटोमॅटिकली जर माता पिता मृत्यूला प्राप्त झाले तर मुलाला किंवा मुलीला ती संपत्ती ऑटोमॅटिकली मिळत असते। आणि त्यामुळे भौतिक धनसंपत्तीचा वारसा आपल्याला तर मिळतोच मिळतो, परंतु कर्मरूपाचा वारसा आपण आपल्या मात्या पित्यांकडून स्वीकारला पाहिजे, मात्या पित्याकडून घेतला पाहिजे। कारण कर्मरूपाचा वारसा जर आपल्याकडे नसेल किंवा कर्मरूपाचा वारसा जर आपण स्वीकारत नसेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा लाभ होऊ शकत नाही। मग आपलं जीवन हे शिळ्या अन्नावरच असतं। जसं मिगर माता विशाखा आपल्या सासऱ्याला म्हणते की माझे सासरे हे शिळे अन्न खात आहेत, जेव्हा तो अत्यंत स्वादिष्ट असे खीर ग्रहण करतो तर विशाखा म्हणते की माझे सासरे शिळे अन्न खात आहेत। कारण भंतीजीला ती बघते, तिला असं वाटतं की भंतीजी दारावरती आहे, त्यांना काहीतरी भिक्षा दिली पाहिजे, भोजन दिलं पाहिजे, पण मिगार पाहून न पाहिल्यासारखं करतो। पुन्हा ती बाजूला होते, त्याने पाहावं तरी सुद्धा तो पाहून न पाहिल्यासारखं करतो। आणि मग विशाखा म्हणते की माझे सासरे भंते शिळे अन्न खात आहेत, त्यांना तुम्ही दुसऱ्या दारावरती जावं। आता वास्तविक पाहता तो शिळे अन्न खात होता का? नाही, तो अत्यंत स्वादिष्ट अशी खीर खात होता। पण विशाखाला जेव्हा विचारते आरोप केला तेव्हा त्याचं स्पष्टीकरण देताना विशाखा म्हणते की मी अशा प्रकारे म्हटलं होतं की माझे सासरे आणि शिळे अन्न खात आहेत। कारण शिळे अन्न खात याचा अर्थ यांच्या माते पित्यांनी संपत्ती कमावली, यांच्या आजी आजोबांनी संपत्ती कमावली आणि त्या संपत्तीच्या भरोशावरती हे आता जीवन जगत आहेत। आता सध्या वर्तमान काळामध्ये यांचं कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं अशी काही मानसिकता नाही आहे। या अर्थाने मी असं म्हटलं आहे की माझे सासरे शिळे अन्न खात आहेत, ते ताजं अन्न खात नाही आहे। म्हणजे अगदी अशा प्रकारे या संसारामध्ये वारसा, धम्माचा वारसा, सदाचाराचा वारसा, नीतिमत्तेचा वारसा जोपासणं अत्यंत गरजेचं असतं। जर नीतिमत्तेचा वारसा जर आपण जोपासत असेल तर ती कुळ परंपरा म्हणजे जसं कुळ चालत असतं अगदी तशा प्रकारे धम्माचा वारसा सुद्धा, जसं भगवंत असे म्हणतात आपण जर धार्मिक झालो, आपण जर धार्मिक असेल तर आपण धार्मिक होऊन मृत्यूला प्राप्त नाही झालं पाहिजे। जर आपण धार्मिक होऊन जर मृत्यूला प्राप्त झालो तर मग पुन्हा ती धार्मिकता कशी टिकणार आहे? माता विशाखा आपल्या संपूर्ण परिवाराला हा धार्मिकतेचा वारसा ती देत असे। तिच्या नाती सुद्धा भिक्खूची सेवा करत, तिच्या मुलाच्या मुली सुद्धा, त्याच्या मुलाच्या मुली, त्याच्या मुलाच्या मुली, म्हणजे अशा प्रकारे अगदी परिवारातील सर्वच्या सर्व लोक, म्हणजे विशाखा मातेने तशा प्रकारची ती सिस्टीम तयार केली होती की यांनी सेवा करावी, त्यांनी सेवा करावी, त्यांनी सेवा करावी। म्हणजे ही जी कुळ परंपरा आहे, म्हणजे धार्मिकतेची परंपरा, नीतिमत्तेची परंपरा, श्रद्धा उत्पन्न करण्याची परंपरा माता विशाखा आपल्या घरामध्ये जोपासत असे। आणि आपण सुद्धा धम्मरूपी वारसा, आपल्या माता पित्यांचा धम्मरूपी वारसा आपण जपला पाहिजे, सांभाळला पाहिजे, कारण तोच वारसा महत्त्वपूर्ण आहे। आणि प्रत्येक माता पित्यांना असं वाटतं की आमचा धम्मरूपी वारसा आमच्या मुलांनी सांभाळला पाहिजे। हा चौथा गुण आपल्या म्हणजे मुलांमध्ये असावा किंवा मुलगा असताना आपल्याला ते मुलगा पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं। आणि पाचवं आणि अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य, आम्ही मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर आमचं उत्तरीय कार्य आमच्या मुलांनी करावं। म्हणजे उत्तरीय कार्य सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। भगवंत असे म्हणतात की जे आपण आपले माता पिता मृत्यूला प्राप्त झाले असतील तर फार क्वचित लोक असे असतात की ते श्रद्धेने आपल्या माता पित्यांचं उत्तरीय कार्य म्हणजे करत असतात। म्हणजे त्यांच्या नावाने जे काय दान पुण्य असेल, त्यांच्या नावाने जे काही गोरगरीब असतील, अनाथ असतील, असे लोक असतील, अशा लोकांना मदत करणे असेल, म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने आपण ते कर्म करू शकतो आणि हे कर्म केलं पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे। ही परंपरा सुद्धा आपण जोपासली पाहिजे, कारण ही परंपरा, हे कार्य जर आपण करत असेल तर त्या निमित्ताने का होईना त्यांच्या
नावाने आपण हे कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो आणि विशेष रूपाने आपल्या येणाऱ्या पिढीला एक आपण आदर्श हा निर्माण करून देतो की आपले हे आजी आजोबा आहेत, आपले हे आई वडील आहेत किंवा हे आपले आप्तेष्ट आहेत, तर यांच्या अशा प्रकारे आपण त्यांचं उत्तरीय कार्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि ही जर परंपरा जर नसेल, आपण जर उत्तरीय कार्य करत नसेल, तर आपल्या मातापित्यांना सुद्धा ते मातापिता करत नसतील तर आपल्या मुलांना सुद्धा समजत नाही की हे कार्य आपण केलं पाहिजे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ अशा प्रकारचं कार्य आपण केलं पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे. तिरकुंड सुतामध्ये विशेष रूपाने राजा बिंबिसाराला भगवंताने सविस्तर रूपाने यावरती उपदेश दिला की आपले आप्तेष्ट असतील, आपले नातेगण असतील, आपला मित्रपरिवार असेल, आपले रक्ताचे नाते असतील, या सर्वांच्या प्रती सर्वांच्या चित्तामध्ये आपल्या प्रती अपेक्षा असते. आणि त्यामुळे कधी कधी इतर लोक सुद्धा म्हणजे आप्तेष्ट नातेवाईक सुद्धा त्या कार्यामध्ये सहभागी होत असतात आणि ते सहभागी सुद्धा झालं पाहिजे. आणि त्यामुळे उत्तरीय कार्य सुद्धा आमचं अत्यंत चांगल्या प्रकारचं व्हावं. म्हणजे मृत्यूच्या पश्चात जिवंतपणे तर आमची खूप चांगल्या प्रकारे सेवा करावीत, परंतु आम्ही मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा आमचं जे उत्तरीय कार्य आहे, ज्याला आपण अंत्यसंस्कार विधी म्हणतो किंवा जलदान विधी म्हणतो किंवा पुण्यस्मरण विधी म्हणतो, तर तेही सुद्धा आपण केलं पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे. कारण त्यांच्या निमित्ताने आपण कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो आणि त्यांची आठवण, त्यांच्या गुणाची आठवण आपण करत असतो. म्हणजे अशा पद्धतीने भगवंत असे म्हणतात की प्रत्येक मातेपित्यांना वाटतं या 5 कारणाने आम्हाला संतती असावी, आम्हाला संतती असावी, कारण हे 5 कर्म आमचे पूर्णत्वास जातील असं त्यांना वाटतं. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या 5 कारणाला अनुसरून मातापित्यांची इच्छा असते आणि त्यामुळे आपण पूर्व दिशा समजून मातापित्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे, त्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सिगालला भगवंत सांगतात की सिगाल, जर तुला पूर्व दिशेची पूजा करायची असेल तर तू अशा पद्धतीने या पूर्व दिशेची पूजा केली पाहिजे. जर तू अशा पद्धतीने जर पूर्व दिशेची जर पूजा करशील तर निश्चितपणे तुझे जे पिता मृत्यूच्या शय्येवर असताना तुला त्यांनी जे सांगितलं की तू या दिशांची पूजा केली पाहिजे, तर निश्चितपणे अशा प्रकारच्या दिशाची जर तू पूजा केली तर तुझ्या पित्याचा जो संकल्प आहे तर तो संकल्प पूर्णत्वात जाईल आणि त्यांचा जो धम्मरूपी वारसा आहे तो धम्मरूपी वारसा तो जोपासेल. अशा प्रकारे भगवंत त्या सिगाल नावाच्या तरुणाला उपदेश करत असतात. बाकीच्या ज्या काही दिशा आहे तर आपण क्रमशः एक एक दिशा रोजच्या धम्मदेशनेमध्ये बघूया. आजच्या मंगलमय प्रसंगी आजची धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सबेन्तिवो विभजन्तो सबरोगो विनाशतो. माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायिको भव. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता. सर्वबुद्धानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता. सर्वधर्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता. सर्वसङ्घानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.